मुरगुड नगरपालिका अभियंता 40,000 लाच घेताना जाळ्यात। हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ते कामाचे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। प्रदीप पांडुरंग देसाई, वय वर्ष 32, मूळ गाव मिंचे, तालुका भुदरगड, सध्या मुरगुड नगर परिषदेचा नगर अभियंता म्हणून कार्यरत आहे। यापूर्वी तो हुपरी नगर परिषदेमध्ये नगर अभियंता होता। रस्ते कामाचे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करून रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात देसाई याने संबंधित ठेकेदाराकडे 1.5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। दोघांमध्ये 1,30,000 रुपयामध्ये व्यवहार ठरला होता। सोमवारी पहिला हप्ता म्हणून 40,000 रुपये घेण्यासाठी देसाई याने ठेकेदाराला मुरगुड एसटी बस स्थानकावर बोलावले। बस स्थानकावर उभ्या असलेल्या कारमध्ये ही रक्कम ठेवण्यास सांगितल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत देसाई याला 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। या कारवाईत लाचेची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून देसाई याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर त्याच्या घरी झडती घेण्यात आली असून ही प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करीत आहेत। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।